शेतकरी मित्रांनो, आपण इथं कापूस ह्या पिकामध्ये आहो आणि कापूस हे पीक आता आपण इथं 4 बाय 2 फूट याप्रमाणे आपण इथं टोकन केलेलं आहे। 2 ओळीमध्ये 4 फूट अंतर आहे आणि 2 रोपामध्ये 2 फूट अंतर आहे आणि एका जागी 2-2 बिया आपण टाकल्या होत्या। कुठं एक उगवली, कुठं 2 उगवल्या आणि लागवड केल्यानंतर आपण 8 दिवस पाऊस आला नाही, त्याच्यानंतर पाऊस आला, त्यात आपला 70% निघाला, 30% बाद होता। पुन्हा आपण लागवड केली, त्यामध्ये हा दुसऱ्या वेळेस फुलीबादचा या प्रकारे झाला आणि पहिला जो होता तो या प्रकारे आहे। तर अशा प्रकारे आता हा दोन्हीचं जे उंची आहे हे साम्य होण्यात थोडे दिवस बाकी आहे, तरी पण तो पुढे जाईल आणि हा मागे राहील। परंतु चांगल्या प्रकारे धूळ पेरणी आपली साधलेली आहे। सुरुवातीला आपण इथं कुठलेही खत दिलेलं नाही, आपण फक्त इथं सुरुवातीला काकऱ्या पाडल्या 4 बाय 2च्या आणि लागवड केली आणि आता इथं डवऱ्याच्या 2 पाळ्या झालेल्या आहेत, उभ्या 2 आणि आडव्या 2 आणि काही भागात आपण इथं निंदन केलेलं आहे, ज्याला खुरपणी म्हणतो। तर खुरपणी झालेली आहे, काही भाग राहिलेला आहे। तर अशा प्रकारे कापूस एकदम स्वच्छ शेत आपल्याला चांगल्या प्रकारे आपण इथं जमवलेलं आहे। तर अशा प्रकारे आपला कापूस जो आहे इथं आपण डेव्हलप केलेला आहे आणि व्हरायटी आहे सदानंद। तर सदानंद व्हरायटीपासून आपल्याला आता किती उत्पन्न येईल हे आता बघूया आपण। आणि सध्या कुठलीही रोगराई आपल्याला कापसावरती दिसत नाही, परंतु कुठं कुठं अवचित एखादं पान आपल्याला कोमेजल्यासारखं वाटतंय। कोमेजल्यासारखं म्हणजे वरून असं दाबलं, वाकडं झालं आणि खालून अशा प्रकारे आपल्याला इथं दिसत आहे। तर इथं आपल्याला कुठं कुठं पांढरी माशी दिसत आहे आणि थ्रिप्सचा अटॅक आहे, बघू शकता आपण। बघा इथं पांढरी माशी आहे कुठं कुठं आणि थ्रिप्सचा अटॅक। तर यासाठी आपल्याला सध्याच्या काळामध्ये काय असं अवघड असं किंवा महागडं कीटकनाशक द्यायचं नाही। सध्या आपल्याला फक्त कॉन्फिडर 10 ते 12 मिली बाहेरचं आणि ते सुपर कॉन्फिडर नाही, फक्त साधं नॉर्मल कॉन्फिडर नावाने तिथे 10 ते 12 मिली 15 लिटर पाण्यात आणि सोबत सायपरमेथ्रिन 10 ते 15 मिली अशा प्रकारे 15 लिटर पाण्यात टाकून आपल्याला फवारा द्यायचा आहे। बाकी कुठलंही आपल्याला इथं कीटकनाशक घ्यायचं नाही, कारण सध्या फक्त रसशोषक किड्यांवरच आपल्याला काम करायचं आहे। कारण सध्या बोंड वगैरे नाही, ब्रँचेस पण नाही, फक्त पानावर आहे। पानाचे जेव्हा ब्रँचेस होतील, पात्या लागतील, त्यावेळेस आपण कीटकनाशकावर जोर देऊ। सध्या तरी आपल्याला याशिवाय दुसरं कुठलंही कीटकनाशक 2 फवारण्यापर्यंत लागणार नाही।